अत्यंत महत्त्वाची बातमी। मध्य रेल्वेवरील जम्बो ब्लॉकमुळे आता लवकरच हा मेगा ब्लॉक संपण्याची शक्यता आहे। ठाण्यातील प्लॅटफॉर्म क्रमांक 5च्या रुंदीकरणाचं काम आता वेळेआधीच पूर्ण झालंय। त्यामुळे रेल्वे प्रशासनाने हा प्लॅटफॉर्म क्रमांक 5 जो आहे त्यावरून लोकलची चाचणी घेतली आहे। प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरून कल्याणच्या दिशेने लोकलची ट्रायल रन यशस्वी झाली आहे। तर दुसरीकडे सीएसएमटी स्टेशनवर सुद्धा लोकलची यशस्वी चाचणी झाली आहे। त्यामुळे लवकरच सीएसएमटी वरून सुद्धा लोकल सुटण्याची शक्यता वर्तवली जाते। आपण पाहतो या प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणाचं काम सुरू होतं आणि ते काम अखेर पूर्ण झालेलं आहे आणि लवकरच हा जम्बो मेगा ब्लॉक जो होता तो संपणार असल्याचं या ठिकाणी कळत आहे। ठाणे स्थानकावरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 5चं रुंदीकरण आणि सीएसएमटी स्थानकावरच्या 10 आणि 11 या प्लॅटफॉर्म्सचं रुंदीकरण गेल्या 2 दिवसांपासून सुरू होतं आणि त्याच संदर्भात आता ही लोकलची यशस्वी चाचणी सुद्धा संपन्न झाली आहे। शिवाजी महाराज टर्मिनसवरील 36 तासांच्या मेगा ब्लॉक नंतर आज 2 दिवसानंतर ही ट्रेन आहे ते आपण या ठिकाणी पाहतोय की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आलेली आहे। प्लॅट क्रमांक 10 आणि 11चं काम करण्यासाठी हा 36 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आलेला होता आणि त्यामुळे मुख्य मार्गावरील ज्या रेल्वे आहेत लोकल्स आहेत त्या भायखळापर्यंतच चालवल्या जात होत्या। भायखळाच्या पुढे या येत नव्हत्या। मात्र आत्तापासून मेगा ब्लॉकचं काम मेगा ब्लॉक हटवल्यानंतर काम पूर्ण झाल्यानंतर आता ही लोकल या ठिकाणी आपण बघतोय की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आपल्याला दाखल झालेले पाहायला मिळते। गेले 2 दिवस निर्मनुष्य असं झालेलं असं हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आता पुन्हा एकदा लगबग होईल, माणसांची लगबग आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यामुळे हा मेगा ब्लॉक संपल्यानंतर आता ही लोकल सेवा आहे ते पुन्हा एकदा प्रवाशांच्या सोयीसाठी उपलब्ध झालेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विक्रमसह गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई।